श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. 2 मिनिटं अजून चालू नाही झालं. नाही का? इंटरनेट स्लो आहे त्याच्यामुळे चालू नाही झालं. ओके. पंख्याचं स्पीड वाढवायचं. आता गरम नाही होते पवित्र नाही, ठीक आहे. त्याचं वाढवून ती थोडायची. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 26वा श्लोक आहे. त्याच्यावर आता आपण प्रवचन करूया. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्वकमश्नामि प्रयतात् पुनः. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्वकमश्नामि प्रयतात् पुनः. भगवान सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम, जो कोणी भक्त माझ्यासाठी अत्यंत प्रेमाने पत्र, पुष्प, फल आणि जल, तोयम म्हणजे जल, मला अर्पण करतो, त्या प्रयतात्मनः म्हणजे शुद्ध बुद्धी आणि निष्काम प्रेमी प्रयतात्मनः अशा भक्तांनी प्रेमपूर्वक मला जे अर्पण केलेलं असतं, पत्र, पुष्प इत्यादी, ते मी सगुण रूपाने प्रगट होऊन अत्यंत प्रेमाने सेवन करतो, त्याचा स्वीकार करतो, असं प्रभू सांगतात. तेव्हा पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवान काय मागतात? तो जास्त ते मागत नाही, ते सांगतात तरी तुला द्यावं असं मला असं वाटत असेल अत्यंत प्रेमाने. प्रेम मुख्य आहे म्हणा. इथे वस्तू काय आहे ती मुख्य नाही, तर प्रेम मुख्य आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, जे मला भक्तीने, प्रेमाने भक्तीने, प्रयच्छति म्हणजे अर्पण करतात, ते मी स्वीकार करतो, असं भगवान सांगतात. किती साऱ्या गोष्टी आहे हो. खरं म्हणजे भगवंताला, सद्गुरूंना काही कुठल्याही गोष्टीची आवश्यकता त्यांना नाही, कारण त्यांच्या ठिकाणी काही कामनाच नाही. काही मिळावं अशी काही कामना त्यांच्या ठिकाणी नाही. परंतु ते स्वीकार का करतात? भक्तांच्याकडनं प्रेमाचा स्वीकार करतात. आणि प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. नुसतं काहीतरी प्रेम असं म्हणून चालत नाही. म्हणजे की मी प्रेम अर्पण करतो असं म्हणून चालत नाही, काहीतरी वस्तू अर्पण करावी लागते, असं पद्धती आहे. तेव्हा म्हणजे भगवान आपल्या भक्तांची किती काळजी घेतात की त्या भक्ताला जास्त कष्ट पडू नये. तो गरीब असेल तर त्याच्याकडे पैसा नसेल, त्याची ऐपत नसेल, मग तो ती वस्तू कशी आणेल, अशी काळजी भक्ताची भगवंताला असते. म्हणून भगवंताने कसं सांगितलं, तुला काय शक्य आहे ते तू मला दे. अगदीच काय म्हणले, पत्र, एखादं पान तुम्हाला शिकवत, झाडाचं पान असेल, तुळशीचं पान असेल, दुर्वा असतील, बेल असेल, काय असेल, ते म्हणले पत्रम पुष्पम, एखादं फूल असेल तुझ्याकडे, एखादं फळ असेल, किंवा काही नसेल तर पाणी तर असेल म्हणाले, तू मला पाणी अर्पण कर, म्हणा, जल अर्पण कर. पत्रम पुष्पम फलम तोयम, बघा किती भक्तांची काळजी भगवंताला आहे. तेव्हा भगवंत सांगतात, अरे साऱ्या गोष्टींनी सुद्धा मला
या साध्या गोष्टी सुद्धा जरी तू अर्पण केल्या तर काही हरकत नाही. तू काही खूप मोठ्याच गोष्टी अर्पण केल्या पाहिजे असं नाही. किंवा भगवान भक्तांची किती काळजी घेतात हे त्याच्यावर दिसून येतं. भक्तांना जास्त कष्ट पडू नये किंवा सहज उपलब्ध असणाऱ्या अगदी अल्प खर्चात किंवा बोध निशुल्क ह्या पत्रम पुष्पम फलम तो याला काही पैसे लागतात का? हल्लीच्या काळात लागतातही बाबा. काही फुलं घ्यायची म्हटलं तरी पैसे लागतात, फळ घ्यायचे तर लागतात, फळही महाग आहे. तेव्हा म्हणाले काहीच नसेल तर तोयम म्हणजे पाणी सुद्धा तू मला देऊ शकतोस. कमी खर्चात अगदी निशुल्क मिळणाऱ्या अशा पानं, फुलं, फळं आणि जल या वस्तू भक्तांनी भगवंताला पण प्रेम अर्पण करायचे, पण प्रेम भक्ती भावाने अर्पण हे महत्वाचं आहे. की अत्यंत प्रेम भक्ती भावाने अर्पण केलं पाहिजे आणि त्याला आतून असं वाटलं पाहिजे की मी भगवंताला अर्पण करतो, सद्गुरूंना काहीतरी अर्पण करावं असं प्रत्येकाची इच्छा असते. तेव्हा म्हणजे किरण येतात, ते काहीतरी घेऊन येतात, काहीतरी आलं की ते घेऊन येतात किंवा ते तुपाची बाटली घेऊन येतात, काहीतरी आणतातच ना. पण ते वस्तू आणतात पण त्याच्यामधला प्रेम भक्ती भाव, प्रेम भक्ती भावाने आणतात म्हणून ते अर्पण होतात. आमचे जोशी येतात, ते पण काहीतरी घेऊन येतात, श्रीखंड वगैरे असं काहीतरी. म्हणतो प्रत्येक वेळा तुम्ही कशाला आणता म्हटले. नाही नाही म्हटलं काही नाही, हे काय तो अनंत हलवाई त्याचं काहीतरी त्यांनी ते श्रीखंड आणलं, ते आम्हाला एवढं आवडलं. म्हटलं हो याचं दुकान नाही आहे आमच्या इकडे. आता किरणला सांगायला पाहिजे की अनंत हलवाईचं श्रीखंड तयार करायला पाहिजे. काय तुमच्याकडे करा, ते एकदम पातळ चांगलं असतं, नाही बाकीचे श्रीखंड असतात ना घट्ट असतं, मग ते खावत नाही. मग हे अगदी छान असं. तेव्हा भक्तांनी प्रेमभावाने अर्पण केलेल्या सगळ्या वस्तू त्यांचा प्रेमभाव आधी अर्पण होतो, वस्तूही अर्पण होतात आणि त्यांनी भगवान सद्गुरू प्रसन्न होतात आणि त्याला दर्शन देतात. तेव्हा या वस्तू म्हणले भक्ताच्या प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून भगवान स्वीकारतात. नाही तर भगवंताच्या ठिकाणी षटगुणी ईश्वरी आहे, त्याला काय कमी आहे? त्याच्या ठिकाणी षटगुणी ईश्वरी आहे, त्या कोणी काय दिलं किंवा नाही तरी त्याला काय फरक पडत नाही. परंतु याच्यात मुख्य गोष्ट म्हणजे प्रेमाची देवघेव आहे. तेव्हा भगवान स्वीकार करतात. म्हणजे भक्ताचं प्रेमच भगवंताला प्रिय आहे. परंतु हे प्रेम हे जे प्रेम आहे म्हणजे असं काही प्रेम देता घेता येत नाही. तसं आपल्याला प्रेम देता घेता येतं. एकमेकांकडे आपण बघतो, हसतो, एकमेकांच्या सहवासात असतो, हे प्रेम देता घेता येतं. पण वस्तूच्या माध्यमाने सुद्धा प्रेम देता घेता येतं. आमचे नाईक साहेब आहेत, त्यांनी मध्ये आम्हाला एक आंब्याची पेटी पाठवून दिली. म्हणजे सद्गुरू तुम्हाला त्यांचे ते आमराई आहे तिथे दत्तगुरूची स्थापना आमच्या हस्ते झाली. ते म्हणले सद्गुरू तुम्हाला एक पेटी पाठवतो म्हणून आंब्याची. म्हटलं ठीक आहे पाठवा. आता भक्तांनी अत्यंत प्रेमाने सांगितलं, त्याच्यामुळे आजच ते माळकर म्हणून आता त्यांच्याकडे नवीन येतात. ते त्यांच्या कोकणात गावात गेले, गावाला त्यांचा फोन आला होता. ते म्हणाले सद्गुरू तुम्हाला मी एक आंब्याची पेटी पाठवून देतो म्हणाले. म्हटलं कशाला उगाच एवढं कष्ट करता, तुम्ही याल तेव्हा म्हणलं 1-2 आंबे घेऊन या. नाही 1-2 आंबे नाही म्हटलं, 1 डझनची पेटी तुम्हाला मी पाठवतो. मग म्हणलं मी तुम्हाला त्याचे पैसे जीपे करून देतो. नाही म्हणले जीपे वर काय नाही म्हणाले, मी ते तुम्हाला अर्पण करायला दिलं. काय तेव्हा भगवंताला सद्गुरूला अत्यंत प्रेमाने पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रेक्षती, ते भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि ते भगवंताला प्राप्त होतो. तेव्हा म्हणले प्रेमाची देवघेव झाली पाहिजे. मुख्य म्हणजे प्रेम देणं आणि प्रेम घेणं हे आहे. आणि प्रेमाच्या देवघेवनी प्रेम वाढतं, तसं टर्नओव्हर वाढतो. गिराईक येतात
आपण माल विकत आणतो, गिराईक येतात, घेतात, एक गिराईक आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, असा टर्नओव्हर वाढतो आणि त्याच्यामुळे प्रॉफिट वाढतो. तसंच म्हणलं इकडे आहे. इकडे काय देणं घेणं करता करता टर्नओव्हर वाढत जातो आणि प्रॉफिट वाढतो. म्हणजे प्रॉफिट म्हणजे प्रेम, भक्ती, ज्ञान हा प्रॉफिट आहे, हा प्रसाद आहे, तो वाढत जातो मध्ये. तेव्हा म्हणजे देवघेवीचं माध्यम, वस्तू हे देवघेवीचं माध्यम आहे. म्हणजे जसं आम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये आम्ही शिकलो आणि शिकवतही होतो आम्ही, काय की पैसा हे देवघेवी, वस्तूंच्या देवघेवीचं माध्यम आहे. वस्तूच्या देवघेवी पैशाशिवाय नाही होऊ शकत. म्हणजे नाही तर खूप पूर्वी बार्टर सिस्टम होती. म्हणजे तुम्ही एवढे गहू द्या, मग मी एवढा कपडा देईन, अशा वस्तूंची देवघेव होती. पण त्याच्यामध्ये फार गडबड व्हायची आणि म्हणून पैसा हे माध्यम आलं. म्हणजे तसं प्रेमाच्या देवघेवीत म्हणाले वस्तू हे माध्यम आलं. नुसती प्रेमाची देवघेव आहे तर काही करणार नाही म्हणाल, पण वस्तूंच्या देवघेवीचं माध्यम आलं. त्याचप्रमाणे वस्तू ह्या प्रेमाच्या देवघेवीचं माध्यम आहे. लोक पैशाच्या माध्यमाने वस्तू विकत घेतात, पैसे घेऊन जातात. हल्ली तर जिकडे तिकडे त्या मोबाईलवरूनच पैसे सगळे देतात. ते म्हणले पैशाच्या माध्यमाने वस्तू विकत घेतात आणि त्या वस्तूपासून त्यांना इंद्रियजन्य सुख प्राप्त होते, या सांसारिक सुख प्राप्त होते. परंतु भक्त म्हणले त्याच्याही पलीकडे जातो. भक्त त्याच्याही पलीकडे जातो. भक्त काय करतो, पैशाने वस्तू विकत घेतो, त्यापैकी काही वस्तू आपल्या घरी ठेवतो आणि त्यापैकी काही वस्तू सद्गुरूला अर्पण करतो. त्याच्यातल्याच काही वस्तू सद्गुरूंना प्रसाद म्हणून अर्पण करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यात प्रेमाची देवघेव होते आणि या प्रेमाच्या देवघेवीमुळे भक्त आणि भगवंत, सद्गुरू आणि शिष्य यांना म्हणाले परमसुख प्राप्त होतं, परमसुखाची प्राप्ती होते. हाच तो प्रॉफिट आहे म्हणून, हाच नफा आहे. काय परमसुखाची प्राप्ती, परमसुख आहे. सांसारिक सुख, बाजारात जाऊन वस्तू घ्यायच्या आणि त्याचा आपण आस्वाद घ्यायचा, याला सांसारिक सुख म्हणतात. त्यांनी सांसारिक सुख होतं, पण ते नाशिवंत असतं. परंतु त्याच्यातल्याच काही वस्तू सद्गुरूंना दिल्या, देवाच्या पुढे ठेवल्या की मग काय होतं म्हणजे परमसुख प्राप्त होतं. सद्गुरू प्रसन्न झाले, सद्गुरू प्रसन्न होतात. वस्तूमुळे नाही, वस्तूमुळे तर होतातच, परंतु त्यांनी जे प्रेम प्राप्त होतं त्याच्यामुळे दोघांनाही परमसुख होतं, एकमेकांना परमसुख होतं. आणि हे सुख अविनाशी नाही आहे म्हणा, हे सुख अविनाशी आहे. संसारातलं सुख, वस्तू विकत आणल्या, आपण त्याचा उपभोग घेतला, ते विनाशी सुख झालं, म्हणजे क्षणकाल टिकणार. परंतु हे जे सुख आहे, सद्गुरूंना आपण काही वस्तूच्या माध्यमाने आपण प्रेम अर्पण केलं तर हे परम सुख होतं आणि हे सुख नाशिवंत नाही, म्हणजे हे अविनाशी सुख आहे. जसं म्हणले पैसा नसेल तर वस्तूंची बाजारात देवघेव होऊ शकत नाही, अनेक अडचणी येतात. त्याचप्रमाणे वस्तूंच्या देवघेवीशिवाय प्रेमाची देवघेव करण्यात अनंत अडचणी येतात. आपण सद्गुरूच्या समोर गेलो, काय देणार काय घेणार, हा एकमेकाकडे बघू, हसू, बोलू, ह्यांनी प्रेमाची देवघेव होते. पण वस्तूंनी त्याला जास्त आणखी रंगत येते म्हणा. तेव्हा देवघेवीशिवाय म्हणलं काही, देवघेवीचं माध्यम हे वस्तू असतं. आम्हाला अर्थशास्त्रामध्ये एक इंग्लिशमध्ये कविता होती, त्या इंग्लिशमध्ये, मनी इज अ मॅटर ऑफ फंक्शन्स फॉर अ मीडियम, अ मेजर, अ स्टँडर्ड, अ स्टोअर. मनी इज अ मॅटर ऑफ फंक्शन्स फॉर अ मीडियम, अ मेजर, अ स्टँडर्ड, अ स्टोअर. म्हणजे मनी म्हणजे पैसा हे 4 प्रकारचे कार्य करते. म्हणजे कसं, मीडियम ऑफ एक्सचेंज, म्हणजे 2 वस्तूंची देवघेव करायची असली तर पैसे आपण देतो त्याच्या माध्यमाने. मेजर, मग आता किती 1 किलो वस्तू घेतली तर किती पैसा,
याच्याप्रमाणे त्याला मेजरमेंट पण करता येतो. मेजर ऑफ व्हॅल्यू, अ स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे ऍक्सेप्टेबल बाय ऑल. कुठेही गेलो तर कोणी पैसा घेतो, नाही असं म्हणत नाही. खोटं असेल तर नाही घेणार, पण नोट दिल्यानंतर कोणी घेतो, त्याला स्टँडर्ड असं. आणि स्टोअर ऑफ पर्चेसिंग पॉवर, म्हणजे पर्चेसिंग पॉवर म्हणजे क्रय शक्ती, त्यांनी आपण काहीतरी विकत घेऊ शकतो, ते तिच्या स्टोअर असते. 20 रुपयाच्या नोटेमध्ये स्टोअर असतं. काय, आपण रिक्षावाल्याला 20 रुपयाची नोट दिली, हे झालं, व्यवहार झाला. आणि म्हणून म्हणाले देवघेवीसाठी काहीतरी मध्ये माध्यम लागतं. तसं म्हणले वस्तू हे फार चांगलं माध्यम आहे. आणि भगवान सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र पुष्पम फलम तोयम, अगदी साध्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला शक्य नाही तो याच्यापैकी सुद्धा काही देऊ शकतो. प्रयच्छती म्हणजे जो देतो, अर्पण करतो, भक्तिभावाने अर्पण करतो. तेव्हा भगवंतांनी यात अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे की केवळ शुद्धाचरण करणारे, अंतर्बाह्य शुद्ध असणारे, उच्च जातीचे असेच लोक केवळ यात येत नाही. तर म्हणाले या सर्व प्रकारचे लोक येतात. पुरुष, स्त्रिया, बालक, वृद्ध, तरुण किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याच्यापैकी कुठलाही भेद असा नाही म्हणा की कोणीही या वस्तू पत्रम पुष्पम फलम तोयम भक्तीने मला अर्पण करू शकतात. आणि म्हणून भगवंताकडे काही भेदभाव नाही. म्हणून भगवंतांनी शबरीची बोरं म्हणजे काय, फलम. आता तिला शक्य होतं बोरं देणं. जंगलामध्ये ती राहत होती, बोरीची झाड असायची आणि त्याच्यामुळे तिला सहज शक्य होतं. ते फळं तिने दिलं. भगवंताने ती सेवन केली, म्हणजे अत्यंत प्रेमाने तिने दिली. विदुराच्या घरी नुसत्या कण्या होत्या म्हणा, तर विदुराच्या घरच्या कण्या सुद्धा भगवंतानी अत्यंत प्रेमाने खाल्ल्या. सुदामाचे पोहे, सुदामा एवढा गरीब होता, त्याचे पोहे सुद्धा भगवंतानी अत्यंत प्रेमाने आणि चवीने खाल्ले. नुसते प्रेमाने तर चवीने खाल्ले म्हणजे. आणि आपल्या सर्व राण्यांना त्या भगवंतांनी दिले. आणि द्रौपदीच्याकडे भगवान आले आणि तिला म्हणाले मला खूप भूक लागलेली आहे. आता सगळ्यांची जेवण झालेली होती आणि एक तुळशी पत्र नुसतं तिथे होतं म्हणा, तर ते तुळशी पत्र भगवंताला दिलं. तेवढ्याने त्यांचं काय भुकेचं शमन झालं, ते तृप्त झाले. तेव्हा पत्रम पुष्पम फलम तोयम, काय, या रंतीदेव हा राजा होता आधी, परंतु तो एवढा दानशूर होता, त्यांनी सगळं दान करण्यापेक्षा दानशूर होता. कोणी आला तर नाही म्हणायचंच नाही, तो सर्वांना दान करून टाकलं त्याने. आणि शेवटी त्याच्याकडे काहीच उरलं नाही म्हणा, एवढं दानशूर. शेवटी त्याच्याकडे काहीच उरलं नाही. मग भगवंतांनी त्याची परीक्षा घेतली आणि त्याच्या असे उन्हाळ्याचे दिवस होते आणि थोडस पाणी होतं, त्याच्या पिण्या एवढंच पाणी होतं. आणि आता तो पाणी पिणार एवढ्यात म्हणाले भगवान आले तिथे आणि एका गरीब माणसाच्या वेशात आले आणि त्याला सांगितलं की मला खूप म्हणले तहान लागली, एवढा उन्हाळा बाहेर आहे, तर मला पाणी प्यायला दे. तर स्वतः तो तहानीने एवढा व्याकुळ झालेला होता, तरी पण त्याला ते आपण स्वतः पिण्याचं पाणी त्याला दिलं. तेव्हा भगवान प्रसन्न झाले आणि त्याला सर्व राजवैभव, परत त्याचं सर्व राजवैभव त्याला प्राप्त झालं. अशी त्या रंती देवाची कथा आहे बघा. तेव्हा फक्त पाणी अर्पण केलं, त्यांनी सेवनाने प्रभू प्रसन्न झाले. तेव्हा म्हणले पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, भक्तीने, भक्तिभावाने. बालभक्त ध्रुव प्रल्हादासाठी ते धावून आले. एवढंच नव्हे तर केवळ मनुष्य प्राणीच नाही तर इतर प्राण्यांच्याही भक्तीचा भगवंतानी स्वीकार केला. याचं उदाहरण म्हणजे सुग्रीव, अंगद यांच्यासारखं वानर, जांबुवंतासारखा अस्वल, जटायू सारखा पक्षी,
गजेंद्रासारखा हत्ती, ह्या सर्वांचं प्रेम भगवंतानी घेतलं. आणि गजेंद्राने तर कमळाचं फूल असं त्या तलावामध्ये कमळाचं फूल ते सोंडीने असं वरती वरती फेकलं आणि भगवान गरुडावरून उडी मारून त्याचं ते स्वीकार करण्यासाठी खाली आले. तेव्हा लक्षात येतं की भगवंताला या वस्तूंच्या देवघेवीमधून प्रेम घेण्याची केवढी उत्कंठा असते. कुठलीही वस्तू दे, म्हणजे तुला शक्य असेल तरी वस्तू दे. तेव्हा त्यातून प्रेम घेण्याची उत्कंठा भगवंताला असते. आणि सर्व प्राणी मात्रामध्ये ते स्वतःलाच पाहतात. त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही भेदभावाला काही जागा राहत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपतश्नामी प्रयतात्मना. प्रयतात्मना म्हणजे अत्यंत शुद्ध अंतःकरणाने, ज्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे. मग तो पशु असो, पक्षी असो, हत्ती असो, वानर असो, कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, परंतु अत्यंत शुद्ध अंतःकरणाने जेव्हा भक्त तो भगवंताला अर्पण करतो तेव्हा मी त्या वस्तूचा स्वीकार करतो असं भगवान सांगतात. सर्वसामान्य व्यवहारात सुद्धा आपण बघतो, सर्वसामान्य व्यवहारात काय होतं, काही लोक दुसऱ्याला खुश करायचं किंवा आपलं काम काढून घ्यायचं म्हणून सुद्धा वस्तू भेट देत असतात. तो एक प्रकार आहे मॅडम. कोणी रागावला असेल तर त्याचा रोष घालवून पुन्हा संबंध सुरळीत व्हावे म्हणून त्याला वस्तूची भेट देतात. परंतु या देवघेवीत काही कामना असतात ना, आणि प्रेम तर गुणरहितम कामना रहितम. प्रेम ही कामना रहित आहे आणि म्हणून शुद्ध आहे. कामना, अपेक्षा किंवा भीतीचा भाव असतो आणि त्याच्यामुळे या भावामुळे अंतःकरण अशुद्ध झालेलं असतं. हे व्यवहारातली गोष्ट आहे. आणि जेव्हा ही देवघेव केवळ प्रेमभावापोटी होते तिथेच म्हणले अंतःकरण शुद्ध असतं. कारण काय, तर प्रेम हे अकारण असतं. सद्गुरु भक्त, देव भक्त याच्यामधलं प्रेम हे अकारण असतं. काय आणलं बाबा तू हे आज? नाही, तो म्हणलं मला असं वाटलं, काही कारण वगैरे काही नाही, मला असं वाटलं की तुम्हाला काहीतरी अर्पण करावं आणि म्हणून मी आणलं. तेव्हा म्हणलं याला अकारण असं म्हणतात. निष्काम, त्याच्या बदल्यात काहीतरी मला मिळावं असं काही त्याच्या ठिकाणी कामना नाही म्हणतात. निरपेक्ष या प्रेमानेच अंतःकरण शुद्ध होत. आणि म्हणून भगवान सांगतात प्रेतात्मना. हा प्रेतात्मना म्हणजे अत्यंत शुद्ध अंतःकरणाने जो मला हे अर्पण करतो. तेव्हा अत्यंत प्रेमाने शुद्ध झालेल्या अंतःकरणाने वस्तू जेव्हा तो अर्पण करतो तेव्हा मी स्वतः सगुण रूपाने प्रगट होऊन त्याने त्या भोग्य वस्तूंचा भोग घेतो. सगुण रूपाने प्रगट होतो म्हणजे काय, कुणाच्या तरी निमित्ताने तो प्रगट होतो. कोणीतरी ब्रह्मण येतो, त्याला आपण काही दान देतो. कोणीतरी भिकारी येतो, काहीतरी मागतो, आपण त्याला देतो. कोणीतरी सद्गुरूच असतात, सद्गुरूंना आपण सर्व अर्पण करतो. तेव्हा म्हणजे शुद्ध प्रेमाने असं आपण अर्पण करत असतो. तेव्हा या देवघेवीमध्ये घेणाऱ्याला आणि देणाऱ्या दोघांनाही अत्यंत आनंद होत असतो. तेव्हा म्हणजे भगवान कुठल्या वेशात कधी काय येतील सांगता येत नाही. एकदा आम्हाला असंच काहीतरी खूप असं दुःखाचा प्रसंग घडला आणि आम्ही डोंबिवली स्टेशनवर बसलो होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आम्ही असं पायावर पाय ठेवून बसलो होतो. आमच्या एका पाया दुसरा पाय ठेवून. बघा भगवान लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. तेव्हा आम्ही त्या भगवंताला असं आळवत होतो. तेवढ्यात एक माणूस आला, चांगला कपडे घातलेला वगैरे, आणि आमच्याकडे बघितलं आणि त्याने काय केलं, आमचा तो पाय असा धरला हातात एका, आणि तो म्हणला असं पाय नका ठेवू,
हा पाय खाली ठेवा, हा पाय इकडे ठेवा, असं म्हटलं नाही. त्यांनी आमचे दोन्ही पाय बरोबर असं करून ठेवले आणि मग तो बघत राहिला आणि मग तुम्हाला कुठे जायचंय? म्हटलं मला अंबरनाथला जायचं. अंबरनाथला जायचं? हा. मग आता गाडी येते म्हणाले. हा तुम्ही तयार राहा म्हणलं. तुम्हाला पाणी गिणी देऊ का मी? म्हणलं असं कसं काय? म्हणलं याला कसं काय वाटलं? मी काही सांगितलं नाही, काय माझ्या चेहऱ्यावरून निघाला. आणि काय झालं, तेवढ्यात गाडी आली. गाडी येत होती, मी इकडे असं गाडीकडे बघतो, तेवढ्यात तो गायब झाला. तो कुठे गेला काही कळत नाही. तो मनुष्य कुठे गेला कळत नाही मला. एकदम तो गुप्त झाला. तेव्हा म्हणले असं परमेश्वर कुठल्या वेशात येईल काही सांगता येत नाही मला. त्याला आळवलं की तो दर्शन देतो. आम्ही विचार केला, अरे या श्लोकात तर असं लिहिलंय की मी दर्शन देतो त्याला. तो म्हटलं आपल्याच अनुभव आहे की आपण त्याला आळवलं आणि त्याला आपल्याला दर्शन दिलं. काय तेव्हा इथे त्यांनी लिहिलं होतं की मी सगुण रूपाने त्याला दर्शन देतो. कुठल्याही रूपाने तो येतो आणि तो असा दर्शन देतो. तेव्हा म्हणजे देवघेवीमध्ये देणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाही आनंद होतो. हे त्याचं मुख्य आहे. देणाऱ्यालाही आनंद होतो, घेणाऱ्यालाही जेव्हा आनंद, एकमेकांना आनंद होतो, एकमेकांच्या प्रेमाने उभयतांची हृदय पूर्ण भरून येतात. डोळ्यामध्ये अश्रू येतात. तेव्हा म्हणले या देवघेवीचं साफल्य होतं. नाही तर म्हणले नुसतं तो उपचार होऊन राहतो. म्हणून यालाच भगवान भक्ती उपवृत अश्नामी, भक्ती उपवृत अश्नामी. पहिला शब्द भक्ती आहे. अपवृत दुसरा अपवृत अश्नामी म्हणजे भक्तीने अंतःकरण शुद्ध होऊन अश्नामी असा जो मला अर्पण करतो त्याचं मी अश्नामी म्हणजे मी स्वीकार करतो. अश्नामी म्हणजे खाणं सेवन करणं, त्याचं मी स्वीकार करतो. प्रेतात्मना हा म्हणजे जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने मला हे अर्पण करतो. तेव्हा म्हणले अत्यंत दरिद्री परंतु अत्यंत प्रेमळ असा भक्त असेल, जशी शबरी होती, काय असे जे भक्त असतात किंवा सुदामा आहे, अत्यंत प्रेमळ अशा भक्तांनी केलेल्या अगदी अधिक क्षुल्लक वस्तू आहे म्हणाल. पोहे हे किती क्षुल्लक वस्तू, किंवा बोरं हे कशी क्षुल्लक वस्तू, अशा वस्तूंच्या अर्पणाविषयी भगवंतांनी सांगितलं आहे. अशा वस्तूंच्या अर्पणाविषयी सांगितलेलं आहे. परंतु एखादा म्हणाला की शबरीने बोरं दिली म्हणून मी सुद्धा माझ्या बाजूला झाड आहे तिथली काय बोरं तोडतो, म्हणजे काही पैसे किसे द्यायला लागणार नाही आणि भगवंताला अर्पण करतो. किंवा म्हणाला काय आता हे झाड आहे समोर, वडाचं झाड आहे, वडाचं झाडाचं पान, केळीच्या झाडाचं पान हे तोडतो आणि सद्गुरूंना नेऊन देतो. किंवा एखादं फळ आहे किंवा नुसतं जल आहे हे सद्गुरूंना देतो. तर सद्गुरू म्हणजे असलं काही चालायचं नाही तुझं. कोणी पाणी घेऊन आला का, सद्गुरू काय म्हणतील, अरे अरे पाणी तुझं ऐपत काय म्हणजे तुझ्याकडे केवढं त्याच्याप्रमाणे तू दे ना. हा तू एकदम दरिद्रग्रस्त तर तुला आम्ही काहीच म्हटलं नसतं. तू पाणी दिलं असतं तरी आम्ही खुश झालो असतो, आनंद झाला असतो. पण तुझ्या ऐपतीप्रमाणे तुझ्या याला शोभेल, तुला जे ऐश्वर दिलेलं आहे भगवंताने त्या ऐश्वर्याला शोभेल असं तू दे, असं तू दे. आमच्याकडे कुठली गोष्ट नाही म्हणून तू देतोय असं नाही. आम्हाला सगळं प्राप्त आहे म्हणाल, पण तरी आम्ही का घेतो, त्याचं प्रेम आणि शुद्ध अंतःकरणातून आलेल्या प्रेमामुळे घेतो. पण एखादा कृपण असेल, महाराजांच्याकडे असं एकदा आला होता आणि त्याने काहीतरी असं महाराजांच्या वाढदिवसाला आला आणि त्याने वाढदिवसाला
महाराज पैसे घ्यायचे, धन घ्यायचे फक्त वाढदिवसाला. मग तू म्हणला ना महाराज मी धन काही देत नाही, तुम्हाला माहिती आहे मी तर एकदम माझ्याकडे पैसाच नसतो. महाराज म्हणले अरे तुला 4 आणि 8 आणे सुद्धा नाही तुझ्याकडे, असं कसं असेल म्हणा. 1 पैसा नाही, 1 पैसा असेल 1 पैसा दे, 4 आणे असेल 4 आणे, 8 आणे असेल, पण तुझ्याकडे काहीच नाही असं कसं होईल म्हणाल. असं नाही, प्रेमाची देवघेव जरी झाली तरी ती म्हणले तिकडे काहीतरी लागतच म्हणा. तेव्हा भगवंताला पत्र पुष्प फल तोय ज्याने आपल्या याच्याप्रमाणे ते दिलं पाहिजे. तर आणि म्हणून कृपण मनुष्य जो आहे त्याचं का स्वीकारत नाही भगवान, कारण त्याचं अंतःकरण शुद्ध नाही ना. कृपणता हा दोष त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, कृपणता आहे, स्वार्थ आहे, हा दोष त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणून त्याचं अंतःकरण शुद्ध नाही. आणि भगवंतांनी तर सांगितलं जो शुद्ध अंतःकरण हे मुख्य त्याच्यातलं काय आहे की जो शुद्ध अंतःकरणाने मला देतो. तर हा जो हे त्यातलं मुख्य जे आहे म्हणजे शुद्ध अंतःकरणाने देणं. तर जो कृपण असेल तो शुद्ध, त्याचं अंतःकरण शुद्ध असणारच नाही म्हणा. आणि म्हणून भगवान सांगतात की असा जो कृपण मनुष्य असेल त्याच्याकडून ते घेत नाही म्हणा. आणि म्हणून ते सांगतात त्या कृपण मनुष्याचं प्रेम त्याच्या संपत्तीवर असतं. कृपण मनुष्य काही जास्त खर्च करत नाही, सगळं जमवतो, त्याचा खर्च नाही करत. त्याचं प्रेम, कारण त्याचं प्रेम त्याच्या संपत्तीवर असतं. सद्गुरूंवर, परमेश्वरावर त्याचं प्रेम नसतं, तर त्याच्या संपत्तीवर असतं. आणि म्हणून त्याचं अंतःकरण अशुद्ध झालेलं असतं, आणि म्हणून परमेश्वर ते त्यांनी अर्पण केलेलं तो स्वीकार करत नाही, किंवा स्वीकार केला तर त्यांना आनंद होत नाही. आणि म्हणून मुख्य गोष्ट सांगतात की अत्यंत शुद्ध अंतःकरणाने भक्ती अपहृत, अत्यंत शुद्ध अंतःकरणाने कुठली गोष्ट भगवंताला अर्पण केली पाहिजे, तेव्हा ते स्वीकार होतो. आणि स्वीकार झाल्यामुळे काय होतं, तर त्यांनी जी ती संपत्ती, त्या वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी जी कर्म केली असतील व्यवहारामध्ये, बघा केवढे त्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहे बघा. मनुष्य काय वेळेला काय होतं की व्यवहारामध्ये कर्म करता करता काही त्याच्याकडे चुका होतात, काही कर्म बरोबर होत नाही, काही होत नाही. तेव्हा त्यांनी जे काही कमवलं आहे त्याच्या कुटुंबासाठी, त्यांनी जी काही संपत्ती, धन, वस्तू, हे सगळं, किंवा काही खाण्यापिण्याचे पदार्थ, आता गृहस्थाश्रमात हे सगळं एकत्र करावंच लागतं मला, हे सगळं स्टोअर करून ठेवावंच लागतं. हे सगळं जे त्यांनी मिळवलं असेल त्याच्यात काही कर्म म्हणले बरोबर झाले नसतील, काही अकर्म झाले असेल, काही विकर्म झाले असतील, तेव्हा याचा दोष त्याला लागतो आणि त्याला त्याच्याप्रमाणे भोगावं लागतं. परंतु भगवंत काय सांगतात, जो भक्त असतो म्हणले तो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्यांनी जे काही कमावलेलं आहे, त्यांनी जे काही धन कमावलेलं आहे, त्यांनी जे काही वस्तू कमावलेल्या आहेत, त्यांनी जे काही खाण्यापिण्याचे पदार्थ कमावलेले आहेत, ते सर्व काही सद्गुरूंना अर्पण करायचं असं नाही. त्याच्यातला थोडा भाग त्यांनी सद्गुरूंना अर्पण केल्यामुळे काय होतं, तर फार मोठी गोष्ट होते म्हणा, हे फार मोठं रहस्य आहे. त्यांनी अत्यंत शुद्ध अंतःकरणाने सद्गुरूंना, ईश्वराला अर्पण केल्यामुळे त्याची जी सर्व कर्म शुद्ध होतात. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मला ती कर्म सगळे धुवून माझ्या हाती दे. मग तो धुणार कुठे म्हणजे, कर्म धुणार कशी? कुठलेही कर्म या जगात केल्यानंतर मग त्याच्यात चांगलं वाईट असतंच म्हणाले, कारण हा संसारच असा आहे, कर्मामध्ये दोष असतोच म्हणा. अगदी निर्दोष असं कर्म काय होऊ शकत नाही किती प्रयत्न केला.
तेव्हा भगवंत हे मागतात का म्हणाले, हे स्वीकारतात का भक्ताकडनं, आणि या वस्तूच का स्वीकारतात, प्रेम स्वीकारतात पण वस्तूंच्या द्वारे का स्वीकारतात, याचं कारण म्हणजे या वस्तूंवर या वस्तूंच्या बद्दल त्याची कामना असते, वासना असते, त्याचं या संपत्तीवर, त्याच्या वस्तूवर त्याचं प्रेम असतं, आणि म्हणून त्याचं प्रेम भगवंतावर जेव्हा होईल, सद्गुरूंच्या वर जेव्हा होईल, तेव्हा त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि म्हणून त्याला असं वाटतं, जेव्हा सद्गुरूंना काहीतरी द्यावं असं जेव्हा वाटतं, तेव्हा त्याच्या ठिकाणी सद्गुरूंच्या बद्दलचं प्रेम निर्माण होतं, आणि त्या प्रेमामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध होतं, आणि त्याच्यामुळे सद्गुरू त्यांनी दिलेली वस्तू स्वीकारतात, आणि त्या सद्गुरूंनी ती वस्तू स्वीकारली केली की काय होतं म्हणले, त्यांनी ती वस्तू, ती संपत्ती, ते धन मिळवण्यासाठी जे जे काही चांगलं वाईट केलं असेल ते सर्व कर्म त्याचं धुवून निघतं म्हणाले. अरे सद्गुरूला काही पाहिजे म्हणून तू दे असं नाहीये, तुझं काय काय झालं असेल, तो भक्त आहे ना, आणि तो भक्त आहे म्हणून त्याचं प्रारब्ध सद्गुरू ठरवतात, त्यांचे प्रारब्ध ठरविले मानून आपले सो. आणि म्हणून ते सांगतात, अरे बाबा याच्यासाठी सांगतो की मी स्वीकारतो, शुद्ध अंतःकरण तुझं झालंय, त्या शुद्ध अंतःकरणाने तू ज्या गोष्टी मला देतोस त्या मी स्वीकारतो, मला पाहिजे म्हणून नाही. जेव्हा या वस्तू स्वीकारतो तेव्हा काय होतं की त्याचं मन त्या वस्तूंमधून, त्याची कामना त्या वस्तूंमधून निघून जाते. सद्गुरूला दिलाय ना, म्हणजे ते त्यांना सगळं आता प्राप्त झालं, त्यांना सगळं मिळालं, सद्गुरूंना मिळालं ना. जसं आपण नैवेद्य देवाला थोडाच दाखवतो, थोडाच नैवेद्य असतो, काय थोडे बदाम असतात, थोडे काजू असतात, थोडं काय लोणी साखर असतो, थोडंच असतं, पण आपण तयार केलं असतं पुष्कळ. पण ते सर्व अर्पण होतं, जे आपण जेवण तयार केलं आहे त्यातलं थोडं आपण सद्गुरूंना अर्पण करतो, पण ते सर्व जे जेवण आहे ते संपूर्ण शुद्ध होतं म्हणाले. अशी मोठी प्रक्रिया, हे मोठं रहस्य आहे म्हणजे याच्यात. आणि म्हणून सद्गुरूंना हे का द्यायचं किंवा ईश्वराला का द्यायचं, तर त्याच्यातून आपलीपणाची भावना, मीपणाची भावना, किंवा हे माझं आहे, ममत्व निघून जातो. ममत्व हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, हे ममत्व त्याचं निघून जातो. हा मोठं रहस्य भगवान याच्यात सांगतात. आणि म्हणून भगवान सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु उपहृतमिष्णामि प्रयतात्मनः. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति प्रवृत्तमिष्णामि प्रयतात्मनः. श्री गुरुदेव दत्त.